गुड मॉर्निंग. आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड नावाचं युनिट पाहत होतो. नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये आपला आयनिक बॉन्ड पाहून झाला होता अँड देन आपण आयनिक बॉन्ड पाहून झाल्यानंतर आपण कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो आपण पाहायला घेतला. ओके, तर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत होता बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कशामुळे तयार होत होतं तर बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्याचे काही एक्झाम्पल्स पण आपण पाहिले की तो कशा प्रकारे फॉर्म होता. ओके, तर या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉनमुळे तो होत असतं. आणि आपण म्हटलं होतं की हे कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत हे दोन टाईपचे कोव्हॅलंट बॉन्ड तुमचे असू शकतात. तर एक तुमचं असू शकतं सिग्मा बॉन्ड. ओके, एक तो तुमचा सिग्मा बॉन्ड. ओके, आणि दुसरा जो काय असतं तो तुमचा असतं पाय बॉन्ड. ओके, काय असतं तुमचा पाय बॉन्ड. ओके, तर आपण म्हटलं होतं का सिग्मा बॉन्ड जो आहे तो तुमचा फॉर्म होत असतं बाय द एंड टू एंड काय होत असतं तुमचं ओव्हरलॅपिंग, एंड टू एंड ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. कुठल्याही ॲटॉमिक ऑर्बिटलचं जर एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्याला आपण म्हणत असतो तो जो काय बॉन्ड फॉर्म होत असतं बाय द एंड टू एंड ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल तो तुमचा सिग्मा बॉन्ड असतं. उदाहरणादाखल आपण असं म्हणूया की हे एक ॲस ऑर्बिटल घेतलं, परत हे तुमचं एक ॲस ऑर्बिटल घेतलं. हा ॲस ऑर्बिटलचा शेप आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मी इथे थोडंसं ड्रॉ करून दाखवतो. ॲस ऑर्बिटलचा शेप जो आहे तो स्पेरिकल असतं. पी ऑर्बिटल जे आहे तुमचं या पी ऑर्बिटलचा शेप तुमचा डंबेल शेप असतं. ओके, डंबल शेप असतो. थोडंसं आणखी पण तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. पी ऑर्बिटलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. त्यासाठी आपण असे 3 ऑर्बिटल काढत असतो. आणि या 3 ऑर्बिटलचा जर आणखीच थोडंसं डिटेलमध्ये सांगायचं झालं तर अशा प्रकारे मी काढतो. हा एक्स ॲक्सिस घेतला, हा तुमचा काय घेतो वाय ॲक्सिस घेतो, आणि हा तुमचा जो आहे हा तुमचा झेड ॲक्सिस घेतो. ओके, आता तसं तर आपल्याला पी ऑर्बिटलचा शेप इथे शिकणंच नाही आहे, पण तुम्हाला मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर या पी ऑर्बिटमध्ये असलेले हे जे काय 3 ऑर्बिट्स आहेत ना, समजा हा 1 2 आणि हा तिसरं दिला, 4 आणि 5 असे 6 इलेक्ट्रॉन देत असतो ना. तर हे पी ऑर्बिट तुमचं डंबल शेप असतं. तर एक हे डंबल शेप अशा प्रकारे, एक अशा प्रकारे म्हणू शकतो एक्स ॲक्सिसवर. ओके, असं जे आहे हे तुमचं वाय ॲक्सिसवर असतं आणि असं जे आहे ते तुमचं झेड ॲक्सिसवर असतं. तर तुमचा हा पी ऑर्बिटलचा शेप आहे. इथे आपल्याला शेप डिटेलमध्ये डिस्कस करायचा नाही आहे. तर पी ऑर्बिटलचा शेप तुमचा डबल शेप असतं. मग मी इथे असं म्हणेल का हे जर काय पी ऑर्बिटल इथे मी काढलं आणि परत तुमचं कोणतं आणखी परत तुमचं काय घेतलं ॲस ऑर्बिटल जर घेतलं. ओके, यांच्यामध्ये जर ओव्हरलॅपिंग झाली, पहिल्यांदा आपण हे कंप्लीट करून घेऊ की ॲस ऑर्बिटल जर एकमेकावर ओव्हरलॅप झाले, एंड टू एंड ओव्हरलॅपिंग झाली, तर हे जे काही एवढा पार्ट याचा ओव्हरलॅप झालेला आहे. ओके, ॲस ऑर्बिटल मी इथे लिहितो आहे ॲस ऑर्बिटल आहे. ॲस ऑर्बिटलचं एंड टू एंड ओव्हरलॅपिंग झालं तर तुमचा बॉन्ड फॉर्म होणार आहे सिग्मा बॉन्ड. ओके, हा कशामुळे फॉर्म झाला बाय द ॲस ओव्हरलॅपिंगमुळे. ओके, मी एक पी ऑर्बिटल घेतोय इथे आणि इथे काय घेतलं तुमचं एक ॲस ऑर्बिटल घेतलं. यांची पण एंड टू एंड ओव्हरलॅपिंग झाली समजा, तर मला अशा प्रकारे याची एंड टू एंड ओव्हरलॅपिंग दाखवता येईल इथे. ओके, हे एक पी ऑर्बिटल आणि हे तुमचं एक ॲस ऑर्बिटल. तर ही ओव्हरलॅपिंग जी आहे तिला आपण ॲस पी ओव्हरलॅपिंग म्हणू, हिला आपण ॲस एस ओव्हरलॅपिंग म्हटलं होतं. आणि तशाच प्रकारे मी परत एक तुमचं पी ऑर्बिटल घेतोय, आणखी परत एक पी ऑर्बिटल घेतलं, आणखी एक पी ऑर्बिटल घेतलं. यांची एंड टू एंड ओव्हरलॅपिंग जर केली तर मला अशा प्रकारे ओव्हरलॅपिंग इथे भेटणार आहे. ही एवढी ओव्हरलॅपिंग झाली तर हिला आपण म्हणत असतो पी पी ओव्हरलॅपिंग. तर तुमचा सिग्मा बॉन्ड एक तर ॲस एस ओव्हरलॅपिंगचा असू शकतं, एक तर ॲस पी ओव्हरलॅपिंगचा असू शकतं किंवा पी पी ओव्हरलॅपिंगचं असतं. आणि मग मी असं म्हणेल अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी, एक आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी, ती पण आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. त्या थेरीच्या म्हणण्यानुसार जेवढी जास्त ओव्हरलॅपिंग असते तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग असतं. आणि मग जेवढी ओव्हरलॅपिंग जास्त तेवढी तुमची बॉन्डची स्ट्रेंथ जर चांगली असेल तर आपण असं इथे कन्क्लूज करू शकतो का सगळ्यात चांगली ओव्हरलॅपिंग होऊ शकते ॲस एस ओव्हरलॅपिंग सगळ्यात चांगली होणार आहे. त्यापेक्षा कमी ओव्हरलॅपिंग होऊ शकतं तुमची ॲस पी ओव्हरलॅपिंग होऊ शकतं. कुठली ओव्हरलॅपिंग सगळ्यात कमी. ओके, आणि सगळ्यात कमी ओव्हरलॅपिंग जी आहे ती होऊ शकतं तुमची पी पी ओव्हरलॅपिंग. ओके, पी पी ओव्हरलॅपिंग. ओके, तर असा एक हा तुमचा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ग्रेटर द ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंग विल बी द बॉन्ड. ओके, ओव्हरलॅपिंग जेवढी जास्त तेवढा स्ट्रॉंग बॉन्ड होणार आहे. हे यावर क्वेश्चनही विचारला जाऊ शकतं. आता क्वेश्चन कसे विचारले जातात ते पण आपण डिस्कस करू. ओके, आणि मग आता असे जर 3 टाईपचे सिग्मा बॉन्ड होत असतील एंड टू एंड ओव्हरलॅपिंग झाल्याने, तर हा पाय बॉन्ड कधी फॉर्म होत असते हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर
पाय बॉन्ड जो आहे आपला, हा पाय बॉन्ड जो आहे आपला, हा पाय बॉन्ड फॉर्म होत असतं. कधी फॉर्म होत असतं तर बाय द साइड बाय साइड ओव्हरलॅपिंग. ओके साइड बाय साइड, ओके साइड बाय साइड ओव्हरलॅपिंग जेव्हा होत असतं, त्याची साइड बाय साइड जेव्हा ओव्हरलॅपिंग होत असतं तेव्हा जो काय बॉन्ड फॉर्म होत असतं त्या बॉन्डला आपण म्हणत असतो कोणता, कुठला तुमचा पाय बॉन्ड. तर पाय बॉन्डच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो का ॲटमिक ऑर्बिटल कुठले कुठले आहेत. तर ॲटमिक ऑर्बिटल एस ऑर्बिटल असू शकतं, पी ऑर्बिट असू शकतं, डी ऑर्बिट असू शकतं, एफ ऑर्बिटल असू शकतं. 4च ऑर्बिट्स आहेत ना आपले. ओके तर बेटा रे एस ऑर्बिटलचा शेप स्पेरिकल असल्यामुळे, म्हणजे हे जे एस ऑर्बिटल असतं हे स्पेरिकल असतं, म्हणजे बॉल सारखं असतं आपल्या. ओके तर बॉल सारखं असल्यामुळे याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग फक्त आणि फक्त कोणती होते, एंड टू एंड ओव्हरलॅपिंगच होतं. ओके तर एस ऑर्बिटलमध्ये त्याच्या शेपच्या कारणामुळे साइड बाय साइड ओव्हरलॅपिंग होतच नाही. ओके आणि म्हणून एस ऑर्बिट जे आहे ते तुमचं कोणता बॉन्ड फॉर्म करणार आहे, तो तुमचा पाय बॉन्ड फॉर्म करणार नाही. पण जर व्हेरी गुड. ओके तर आता जर आपण पी ऑर्बिटलचा विचार केला तर पी ऑर्बिटलचा डंबल शेप आहे आणि त्याच्यामध्ये साइड बाय साइड ओव्हरलॅपिंग होऊ शकते आणि तिथे पाय बॉन्ड जो आहे तो फॉर्म होऊ शकते. तर उदाहरणादाखल मी इथे एक पी एक ऑर्बिटल काढलं, परत एक पी ऑर्बिटल काढतोय. ओके डंबल शेप. ओके आणि आता यांची जर साइड बाय साइड ओव्हरलॅपिंग झाली, एंड टू एंड कशी झाली होती लक्षात घ्या आणि साइड बाय साइड कशी होते ते पण लक्षात घ्या. तर यांची साइड बाय साइड ओव्हरलॅपिंग, साइड बाय साइड ओव्हरलॅपिंग जर झाली तर हे एक तुमचं पी ऑर्बिटल, आणखी तुमचं हे एक दुसरं पी ऑर्बिटल, हे एवढ्या क्वांटिटीत इथे यांची काय झालेली आहे, ओव्हरलॅपिंग झालेली आहे. आणि अशा ओव्हरलॅपिंगमुळे जो काय बॉन्ड फॉर्म होत असतं त्या बॉन्डला आपण म्हणत असतो पाय बॉन्ड. ओके आणि पाय बॉन्ड. आणि या पाय बॉन्ड असा साइड बाय साइड ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे जो बॉन्ड फॉर्म झाला त्याला पाय बॉन्ड म्हटलं. आणि यांची ओव्हरलॅपिंग आपण अशा प्रकारेही दाखवू शकतो. ओके अशा प्रकारेही दाखवू शकतो. ओके अशा प्रकारेही दाखवू शकतो. आता हे तुम्हाला सध्या तरी समजलं नसणार आहे. हा एक ॲटम ए असेल आणि हा ॲटम बी असेल, या दोघांच्या मध्ये अशा प्रकारची ओव्हरलॅपिंग झाली तर ते अशा प्रकारे आपण इंडिकेट करत असतो. आपण पुढे पण थोडंसं याच्यावर काही प्रॉब्लेम घेऊ तर तुम्हाला ते लक्षात आणून देईल मी की पाय बॉन्ड कशा प्रकारे अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेन असतात एखाद्या मॉलिक्युलच्या केसमध्ये, ते पण मी तुम्हाला सांगेल. इथे तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचं आहे का सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड मधला फरक काय आहे. तर सिग्मा बॉन्ड जो आहे तो फॉर्म होत असते बाय एंड टू एंड ओव्हरलॅपिंग ऑफ व्हेरी ॲटमिक ऑर्बिटल अँड बाय द साइड बाय साइड ओव्हरलॅपिंगमुळे जो बॉन्ड फॉर्म होत असते त्या बॉन्डला आपण म्हणत असतो कोणता, तुमचा पाय बॉन्ड. ओके आता एखाद्या मॉलिक्युलमध्ये जर मल्टिपल बॉन्ड्स असतील म्हणजे 2 पेक्षा जास्त बॉन्ड जर तिथे असतील तर त्यामधला एक बॉन्ड जो आहे तो तुमचा सिग्मा बॉन्ड असतं आणि जो दुसरा बॉन्ड असतो तो तुमचा पाय बॉन्ड असतो. उदाहरणादाखल म्हटल्यापेक्षा ना उदाहरणार्थ म्हणतो मी. ओके तर उदाहरणार्थ जर मी ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घेतला तर ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. तर डबल बॉन्ड पैकी हा एक बॉन्ड जो आहे हा सिग्मा आहे आणि हा जो दुसरा बॉन्ड आहे हा तो तुमचा पाय बॉन्ड आहे. तर असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मी परत एक मॉलिक्यूल घेतो, तुमचा काय घेतला, N2 मॉलिक्यूल घेतला. ओके N2 जर घेतला तर याला इंडिकेट करायचं झालं तर नायट्रोजन आणि नायट्रोजनच्या मध्ये 3 बॉन्ड इथे असतात. तुम्ही याचं स्ट्रक्चर ड्रॉ करून पाहाल तर तुमच्या लक्षात येईल. ओके तर यापैकी हा जो मधला बॉन्ड आहे हा तुमचा सिग्मा बॉन्ड आहे आणि वरचा एक आणि खालचा एक तो कोण आहे, तुमचा पाय बॉन्ड आहे. आणि तुम्हाला परत लक्षात घ्यायचं आहे का पाय बॉन्ड जो आहे तो सुरुवातीला फॉर्म होत असतं. सुरुवातीला इनिशियली पाय बॉन्ड फॉर्म होत असतं अँड सॉरी माझं चुकलं. सुरुवातीला तुमचा सिग्मा बॉन्ड फॉर्म होत असतं अँड देन आफ्टर तुमचा पाय बॉन्ड फॉर्म होत असतं. विदाऊट सिग्मा बॉन्ड फॉर्म झाल्याशिवाय, सिग्मा बॉन्ड जर फॉर्म झाला नसेल तर पाय बॉन्ड होऊ शकत नाही. म्हणजे विदाऊट सिग्मा बॉन्ड तुमचा पाय बॉन्ड एक्झिस्ट होऊ शकत नाही. ओके तर असाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतं का पहिलं कुठला बॉन्ड फॉर्म होतं, तर पहिलं तुमचा सिग्मा बॉन्ड फॉर्म होत असतं. तर अशा काही गोष्टी होत्या. आता परत पुढचा कोव्हॅलंट बॉन्डच्या बाबतीतला एक पॉईंट आपण क्लिअर करूनच टाकू इथे. हे सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर हा पोलर बॉन्ड जो आहे हा 2 टाईपचा असू शकतं. एक तर तो पोलर असू शकतं, एक तर तो नॉन पोलर असू शकतं. आता कोव्हॅलंट बॉन्ड पोलर कशा प्रकारचा आणि नॉन पोलर कशा प्रकारचा हे एकदा आपण लक्षात घेऊ. ओके हे आपण एकदा लक्षात घेऊ. ओके माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे
की तुमचे माईक बंद करा, बाकीच्या लोकांना डिस्टर्ब होत आहे. ओके, मी विशेष करून आता कोणाचं नाव घेणार नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल. बाकी करून त्रास होते रे, मी मध्ये मध्ये म्हणतो तुम्हाला सुरू करा तर तुम्ही सुरू करा. ठीक आहे, चलो कोई बात नाही. आपण पोलर आणि नॉन पोलर जे आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड तुमचा पोलर किंवा नॉन पोलर असू शकतं. आता पोलर काय आणि नॉन पोलर काय तर आपण ते पण थोडंसं लक्षात घेऊ. ओके, आता पोलर बॉन्ड कशाला म्हणता येईल आपल्याला आणि नंतर काय पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि आपण म्हणतो कुठला तुमचा नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. नॉन पोलर ओके नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणायचं आपल्याला. तर लक्षात घ्या, जर समजा मॉलिक्यूलमध्ये सारखे ॲटम असतील ओके, दोन्ही ॲटम एकच असतील किंवा सारखे असतील तर तिथे जो काय कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असतं तो कोव्हॅलंट बॉन्ड नॉन पोलर टाईपचा असतं. कोणत्या टाईपचं असतं? नॉन पोलर. एक्झाम्पल घेऊन आपण एक्सप्लेन करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, एक्झाम्पल म्हणून मी घेतो तुमचा H2 मॉलिक्यूल घेतो. ओके, नंतर काय घेतो तुमचा N2 घेऊ शकतो. वेगवेगळे घेता येतील आपल्याला सारखे मॉलिक्यूल असलेलं. आता तुम्ही लक्षात घ्या का हा H2 कसा फॉर्म होत असतं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे का आपल्या हायड्रोजनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 होतं. त्याच्या लास्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि 1 इलेक्ट्रॉन आहे तर आपण त्या हायड्रोजनचं स्ट्रक्चर म्हणजे H2चं स्ट्रक्चर जे आहे ते अशा प्रकारे काढू शकतो. हायड्रोजन हा एक हायड्रोजन, 1 इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा आणि 1 इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा. याच्यातला बॉन्ड आपण इंडिकेट करू शकतो हायड्रोजन बॉन्ड. हा हायड्रोजन आणि हायड्रोजनचा मधला बॉन्ड फॉर्म होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन इथे लागलेले आहेत. या दोनपैकी 1 इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा आहे आणि 1 इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा आहे. बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मुळेच तर झालाय. तर मग एक याचा आणि एक याचा आहे. तर इथे काय होतं की हे इलेक्ट्रॉन जे आहेत या हायड्रोजनची आणि या हायड्रोजनची दोन्ही हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असल्यामुळे आता पोरं म्हणाले सर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय, आपण पाहू, कंटिन्यू करू. मी आधी पण तुम्हाला तसं सांगितलेलं आहे, मी परतही सांगेल, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. पण इथे तुम्हाला हे तर लक्षात आलं असेल की दोन्ही हायड्रोजन आहेत तर दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे किंवा या दोघांमधलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काय आहे? सेम आहे. ओके, 0 आहे. आणि दॅट्स वाय हे जे काय 2 इलेक्ट्रॉन या दोघांच्या मध्ये शेअर केलेले आहेत हे ॲट द सेंटरला राहतात, या दोघांच्या सेंटरला राहतात. म्हणजे ना या हायड्रोजनकडे ते जात ना या हायड्रोजनकडे जात. ते दोन्ही इलेक्ट्रॉन जे आहेत ते रिमेन सेंटरला राहतील दोन्ही हायड्रोजनच्या. ते कोणत्याच हायड्रोजनच्या साईडला मूव्ह होणार नाहीत आणि त्यामुळे हा जो काय बॉन्ड फॉर्म होईल या दोघांच्या मधातला हा बॉन्ड जो आहे हा नॉन पोलर असणार आहे. ओके, आता या नॉन पोलर आणि पोलरवर बोलत असताना पहिल्यांदा हाच मुद्दा आमचा क्लिअर असायला पाहिजे की पोलर कशाला म्हणतात आणि नॉन पोलर कशाला म्हणतात. तर बेटा रे, पोलर मॉलिक्यूल अशा मॉलिक्यूलला आम्ही पोलर म्हणू की ज्या पोलर मॉलिक्यूलला 2 एंड असतील, म्हणजे पॉझिटिव्ह टोक आणि निगेटिव्ह असेल. उदाहरणादाखल हा खडू घेतला तर याला इकडून जर पॉझिटिव्ह टोक असेल आणि इकडून जर निगेटिव्ह टोक असेल तर हा मॉलिक्यूल तुमचा पोलर झाला. यालाही ज्याला 2 टोक असतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याला आम्ही पोलर म्हणत असतो. तर इथे इलेक्ट्रॉन या 2 हायड्रोजनच्या मध्ये राहतात, रिमेन सेंटरला राहतात. ना ते त्या हायड्रोजनकडे आहेत ना या हायड्रोजनकडे आहेत. त्यामुळे यावर कुठल्याच प्रकारचा चार्ज दोन्ही हायड्रोजनवर राहत नाही. या हायड्रोजनवर 0 चार्ज आणि याही हायड्रोजनवर 0 चार्ज राहतं, न्यूट्रल राहतं आणि म्हणून या दोघांच्या मधला बॉन्ड जो आहे तो नॉन पोलर आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, समजा मी काय घेतो Cl2 घेतो. ओके, Cl2 जर घेतला तर तुम्हाला माहित आहे सगळ्यांना क्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 70. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. ओके, 2s2 होईल. 2p किती होईल तुमचा? 2p 6 होईल. 3s किती होईल? 2 होईल. आणि 3p किती होतील तर 5 होतील. शेवटच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 2 आणि 5. ओके, 7. ओके, बरं ठीक आहे, 2 आणि 5. मी तिकडे 2 आणि 5. मग आपण शेवटच्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत क्लोरीनच्या, तर 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हा 7वा तुमचा अनपेड इलेक्ट्रॉन असं दाखवता येईल आपल्याला. आणखी परत दुसरा क्लोरीनचा आयटम जर काढला मी इथे तर क्लोरीनचा 1 2 3 4. ओके, नंतर काय 5 6 आणि हा 7वा इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन पेअर्ड झालं. तर क्लोरीनचे आता ऑक्टेट कंप्लीट झालं आहे. आता दोन्ही क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे किंवा आपण म्हणू दोन्ही क्लोरीनचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0 आहे आणि त्यामुळे हे जे काय त्यांनी शेअर केलेले पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ना ते त्या क्लोरीनकडे मूव्ह होत ना ते या क्लोरीनकडे मूव्ह होत. ते रिमेन सेंटरला राहतात यांच्या आणि म्हणून कुठल्याच क्लोरीनवर पॉझिटिव्ह चार्ज येत नाही, कुठल्याच क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज येत नाही आणि म्हणून यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो नॉन पोलर टाईपचा आहे. ओके, आता
आपण पोलरचा विचार करू. ओके, पोलर बॉन्ड कशाला म्हणतात ते एकदा लक्षात घेऊ. तर पोलर बॉन्ड फॉर्म होत असतं. पोलर बॉन्ड जो आहे हा कोव्हॅलंट बॉन्डच आहे बरं, पोलर बॉन्ड असं काही वेगळं काही नाही. हा, तर पोलर बॉन्ड फॉर्म होत असतं अशा दोन ॲटमच्या मध्ये की ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती सेम नसणार आहे, त्यांची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती डिफरंट असणार आहे. म्हणजेच मी असं म्हणेल की ज्यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त आहे त्यांच्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म होईल त्याला आपण पोलर बॉन्ड म्हणू. एक गोष्ट परत लक्षात घ्या, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जर खूप जास्त असला तर तिथे आयनिक बॉन्ड फॉर्म होत असतं, जे आपण लास्ट वेळेला पाहिलं होतं, लास्ट क्लासमध्ये पाहिलं होतं आयनिक बॉन्डच्या संदर्भात काय असतं ते. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जर 1.9 पेक्षा जास्त असेल तर तिथे कोणता 1.9 पेक्षा जास्त असेल तर तिथे आयनिक बॉन्ड फॉर्म होत असतं रे बेटा. ओके, चलो ठीक आहे, आपण इथे लक्षात घेऊ. आता मी एक एक्झाम्पल घेतो पोलर बॉन्डच्या संदर्भातलं. एक HCl नावाचा मॉलिक्यूल इथे घेतला आहे मी. ओके, आणि या HClचं स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा ड्रॉ करू, देन तुमच्या पोलर काय असतं, पोलर बॉन्ड, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड काय असतं हे बरोबर लक्षात येईल. ओके, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर सगळ्यांना माहितीच आहे 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 होईल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर मी आधी पण तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्ही ते आधीचं जरा लक्षात घ्या. ओके, ज्यांना येत नसेल त्यांनी. ओके, 1s1 राहील. नंतर काय होईल, 1s1 म्हणजे शेवटच्या सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. इथे तरी मी लिहून टाकलेच आहे, परत एकदा लिहितोय. ओके, 1s2 राहतील, 2s2 राहतील, 2p किती राहतील तुमचे 6 राहतील, आणि नंतर काय 3s2 आणि नंतर काय 3p किती राहायला पाहिजेत 5 राहायला पाहिजेत. शेवटच्या सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, हे 2. ओके, आणि p मध्ये किती आहेत तर p मध्ये 5 आहेत, 1 2 3 4 5 असे आहेत. अनपेड किती आहे, 1 आहे. आणि म्हणून आपण क्लोरीनला ड्रॉ करायचं झालं तर क्लोरीनचा हा ॲटम. ओके, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे, एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे क्लोरीनकडे, हा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. पेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत क्लोरीनकडे आउटर मोस्ट सेलमध्ये, तर आउटर मोस्ट सेलमध्ये 6 म्हणजे 3 पेअर्ड आहेत, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन जे आहेत ते पेअर्ड झालेले आहेत, म्हणजे 3 पेअर्ड आहेत तिथे. ओके, हा एक क्लोरीन घेतला. परत एक हायड्रोजन जर घ्याल तर हायड्रोजनच्या शेवटच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, यांचा मॉलिक्यूल अशा प्रकारे फॉर्म होतं. हा एक हायड्रोजन. ओके, हा हायड्रोजन. ओके, हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आणि हा इलेक्ट्रॉन तुमच्या क्लोरीनचा. ओके, इथे क्लोरीनचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे तुमचे आता ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे आता क्लोरीनचं. आता काय होते पहा. ओके, या क्लोरीन आणि हायड्रोजनच्या मध्ये शेअर केल्या गेलेले इलेक्ट्रॉन किती आहेत, एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे, एक क्लोरीनचा इलेक्ट्रॉन आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, एक हायड्रोजनचा आहे, एक क्लोरीनचा आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पण क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि त्यामुळे हे जे काय क्लोरीन काय करतं, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करतं. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे क्लोरीन हायड्रोजनचा जो इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनसाठी शेअरिंगसाठी वापरला गेलेला आहे त्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतं. राजकारणात जसं होतं तसं, राजकारणात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला माहीत आहे का, आहे की नाही, आपण राजकारणावर जाऊ नाही बा फालतूच, पण काही हरकत नाही थोडंसं. ओके, तर कसं असतं तिथे काय होते, काही लोकांचे जे म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी काही लोकांची गरज पडते तर ते काय करतात, दुसऱ्या लोकांचे लोक आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात, आहे की नाही. तर तसंच हा क्लोरीन काय करतोय, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतोय आणि त्यात तो सक्सेसफुल पण ठरतोय कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. या हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉनला कदाचित वाटत असेल का हायड्रोजन सोबत राहून काही फायदा नाही, क्लोरीनकडे खूप सारे इलेक्ट्रॉन आहेत, क्लोरीन हायड्रोजनपेक्षा कधीही बेटर राहील आपल्यासाठी, म्हणून तो क्लोरीनकडे शिफ्ट होतं. वाय, बिकॉज क्लोरीनकडे शिफ्ट होतं, बिकॉज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स ऑफ क्लोरीन इज मच हायर दॅन हायड्रोजन. हायड्रोजनपेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, मग तो इकडे येईल. मग इकडे येईल तर काय होईल, इकडे जर तो आला तर हा बॉन्ड जो आहे हायड्रोजन बॉन्ड क्लोरीन आहे, तर हे क्लोरीन हे जे काही शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत हे कोणाकडे मूव्ह झालेत, हे दोन्ही शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत हे कोणाकडे मूव्ह झालेत, हे मूव्ह झालेत कोणाकडे, क्लोरीनकडे. आणि क्लोरीनकडे मूव्ह झाल्यामुळे क्लोरीनवर चार्ज येईल निगेटिव्ह आणि हायड्रोजन वर चार्ज येईल पॉझिटिव्ह. म्हणजे हा मॉलिक्यूल HCl जर मला इंडिकेट करायचा झाला तर मी असा इंडिकेट करू शकतो, Cl निगेटिव्ह H पॉझिटिव्ह. तर या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड आहे हा बॉन्ड जो आहे त्याला एक पॉझिटिव्ह टोक आहे, एक निगेटिव्ह टोक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टोक आहे, म्हणजेच हा बॉन्ड कसा आहे, पोलर टाईपचा बॉन्ड आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, पहा आता पुढची गोष्ट काय करायची आपल्याला, पुढची गोष्ट कंटिन्यू अशी करायची आहे, आपण कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतोय. ओके, सॉरी, कोव्हॅलंट बॉन्डची गोष्ट आम्ही करतोय. ओके, ठीक आहे. आपल्याला पुढचा टॉपिक आता याच्यातला डिस्कस करायचा आहे तो असा आहे का आमचं डिस्कशन सुरू आहे कोव्हॅलंट बॉन्डवर.
आणि कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असतं किंवा कुठलंही बॉन्ड. आतापर्यंत आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डची गोष्ट आमची झाली आहे. आतापर्यंत ह्या दोन बॉन्डच्या बाबतीत आम्ही डिस्कशन केलं. तर आमच्या असं लक्षात आलं का इलेक्ट्रॉन दिल्याने, इलेक्ट्रॉन घेतल्याने किंवा इलेक्ट्रॉन शेअर केल्याने बॉन्ड फॉर्म होत असतं. आणि मग इलेक्ट्रॉन दिले जातात, इलेक्ट्रॉन घेतले जातात. कशासाठी इलेक्ट्रॉन दिले जातात, इलेक्ट्रॉन कशासाठी घेतले जातात, तर ते त्यांच्या प्रत्येक ॲटमला नोबेल गॅससारखं व्हायचं असतं, झिरो ग्रुप इलिमेंटसारखं त्यांना व्हायचं असतं. ओके, त्या झिरो ग्रुप इलिमेंटसारखं व्हायचं असतं म्हणजे त्यांच्या शेवटच्या सेलमध्ये त्यांना 8 इलेक्ट्रॉन करायचे असतात, ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं. बरोबर आहे ना. पण मी तुम्हाला सांगतो प्रत्येकच मॉलिक्यूल ऑक्टेट कंप्लीट करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला आधी एक मराठीत एक तुम्हाला गोष्ट सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. जसं प्रत्येक गोष्टीला अपवाद असते, प्रत्येक गोष्टीला काय असतं, अपवाद असतं. उदाहरणादाखल अपवाद तुम्हाला काही काही गोष्टीतले माहीत असतील. कसे? ओके मी जास्त जाऊ द्या, ठीक आहे. अपवाद असतात जसं की मी तुम्हाला नाही की नाही एक अपवाद सांगतो का सगळे मेटल जे आहेत ते सॉलिड असतात, कडक असतात एकदम. पण तुम्हाला माहीत असेल तर मर्क्युरी जो आहे तो लिक्विड आहे. म्हणजे मर्क्युरी मेटलमध्ये अपवाद आहे. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतं. तर इथे पण तसंच आहे. आपलं म्हणणं आहे का इलेक्ट्रॉन दिले जातात, इलेक्ट्रॉन घेतले जातात. टू ॲक्वायर्ड ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन घेतले जातात. पण आम्हाला काही मॉलिक्यूल असे पण पाहायला भेटतात की ज्या मॉलिक्यूलच्या शेवटच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही आहेत, एक तर 8पेक्षा जास्त आहेत. ओके, काही कंपाऊंड असे आहेत. ओके, काही कंपाऊंड असे आहेत की त्यांचं ऑक्टेट जे आहे ते इनकम्प्लीट आहे. आणि काही कंपाऊंड असे आहेत की त्यांचं ऑक्टेट जे आहे ते एक्सपांड झालेलं आहे, ऑक्टेटपेक्षा जास्त आहेत, ऑक्टेटपेक्षा कमी आहे. तर त्यांना आपण असं म्हणू शकतो कंपाऊंड विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. आणि काहींना आपण म्हणू शकतो कंपाऊंड विथ एक्सपांडेड ऑक्टेट जास्त आहेत. आपण एक्झाम्पल म्हणून पाहूया. एक्झाम्पल पाहिलं की तुमच्या बरोबर लक्षात येईल. तर एक्झाम्पल आहे यांचं, ओके, एक्झाम्पल आहे याचं BeCl2. आता हा BeCl2चा मॉलिक्यूल जर तुम्ही पाहाल तर हा जो का Be आहे याच्या शेवटच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झालेले नाही आहेत. ओके, आता आपण पाहूया बोरॉन. Be घेतला तर Beचा ॲटॉमिक नंबर किती आहे? ओके, Beचा ॲटॉमिक नंबर किती आहे सांगा? Beचा ॲटॉमिक नंबर 4 आहे रे बा. ओके, Beचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. 1s2 राहतील आणि 2s किती राहतील तुमचे? 2 राहतील. 1s2 आणि 2s2. तर हा इथे काय घेतला, लास्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. ओके, हा तुमचा Be काढतो. ओके, आणि या Beच्या शेवटच्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, क्लोरीनचं आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायची गरज नाही, मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना. आपण इतके दिवस झाले आता शिकतोय. आता पण मी काढलं होतं. क्लोरीनच्या शेवटच्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, मी असे काढलेत. एक अनपेड इलेक्ट्रॉन आहेत 3. ओके, क्लोरीन किती आहे त्या मॉलिक्यूलमध्ये? 2 आहेत. तर आणखी एक क्लोरीन इथे मला काढावं लागेल. हा एक क्लोरीन घेतला, याच्या पण लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? हे 7 झाले. आता इथे हा मॉलिक्यूल जर तुम्ही पाहाल तर या मॉलिक्यूलला जो काय फॉर्म झाला हा इथे तुमचा Be घेतोय. आणि या Beमध्ये आता इलेक्ट्रॉन किती झाले, त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती झाले काउंट करा. तर 4च इलेक्ट्रॉन झालेले आहेत. क्लोरीनच्या शेवटच्या सेलमध्ये वाटलं असतं 8 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. पण जो सेंट्रल ॲटम आहे तुमचा सेंट्रल ॲटम आहे, जो तुमचा Be आहे, जो एकदम मध्ये आहे, त्याच्या शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? 4च तर झालेत. ओके, 4च झालेत. म्हणजे हा जो काय कंपाऊंड आहे हा तुमचा इनकम्प्लीट ऑक्टेटचा एक्झाम्पल आहे. ओके, आणखी एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी मी सांगेल. ओके, तुम्ही करून पहा. H3. ओके, BH3 नावाचा एक मॉलिक्यूल आहे. ओके, BH3 तुम्ही करून पहा. हा पण तुमचा इनकम्प्लीट ऑक्टेटचं एक्झाम्पल आहे. ओके, परत मी तुम्हाला B2H6 असा एक मॉलिक्यूल आहे. हा पण तुम्ही ट्राय करा. हा तुम्हाला बिलकुल जमणार नाही. B2H6 जो आहे हा मी तुम्हाला क्लासमध्ये डिटेलमध्ये किंवा एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगेल. तुम्ही मला आठवण द्यायची आहे की B2H6 तुम्हाला सांगायचं आहे म्हणून. ओके, तो B2H6 पण त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, तर असे भरपूर सारे मॉलिक्यूल्स आपल्याकडे आहेत की ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. ओके, आता आपल्याला असे मॉलिक्यूल्स पाहिजे आहेत की ज्यांचं ऑक्टेट जे आहे ते कंप्लीट होऊन त्याच्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे कंपाऊंड विथ एक्सपांडेड ऑक्टेट आहेत. तर कंपाऊंड विथ एक्सपांडेड ऑक्टेटचं एक्झाम्पल आहे एक तुमचं. ओके, ते आहे
SF6 ओके SF6 आपण SF6ला ड्रॉ करून पाहूया. ओके सल्फर आहे इथे सेंट्रल ॲटम म्हणजे अबे एक मधात असलेला ॲटम जो आहे तो सल्फर आहे. तर सल्फरचा ॲटमिक नंबर 16 आहे. ओके 16 आहे. ओके इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 होईल, 2s2 होईल, 2p किती होईल 6 होतील. ओके 3s2 होईल. ओके 3s2 किती झालेत रे बॉ 2 2 4 10 झालेत. ओके 12 झाले आणि 3p मध्ये किती राहायला पाहिजेत तर 3p मध्ये 4. आता 3p मध्ये 4 म्हणजे लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या लास्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असंही लिहिलं असतं चाललं असतं मी 2. ओके नंतर काय तुमचा ओके बरं आता पहा हे 2 इथे काय 8 आणि नंतर शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे किती झालेत रे बेटा 10 झालेत ना 6. शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता 6 इलेक्ट्रॉन आहेत हा सल्फर काढतोय 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 6 इलेक्ट्रॉन लाईकवाईज काढले 1 2 हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6 इलेक्ट्रॉन काढले. ओके फ्लोरीन घ्या फ्लोरीनचा ॲटमिक नंबर किती आहे मी इथे काढतो फ्लोरीनचा ॲटमिक नंबर 9 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 होईल 2s2 होईल 2p किती होईल तर 2p 5 होईल. शेवटच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 7 2 + 5 7 आहेत. ओके पहिल्या सेलमध्ये 2 आहेत आणि शेवटच्या या p सेलमध्ये याच्या 1 2 3 4 आणि 5 आहेत. ओके पहा मी इथे फ्लोरीनचा ॲटम काढतो 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर आहे. ओके किती झाले ओके सल्फरच्या शेवटच्या सेलमध्ये इन HF6 मॉलिक्यूल जे आहेत ते 12 इलेक्ट्रॉन इथे झाले आहेत. ओके किती इलेक्ट्रॉन झाले आहेत 12. तर हा एक्झाम्पल आहे कंपाऊंड विथ एक्सपांडेड ऑक्टेटचा आता कंपाऊंड विथ एक्सपांडेड ऑक्टेटचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला घरी सांगतो तो असा आहे. IF6 ओके IF6 असा एक मॉलिक्यूल घेतला समजा मी तुमचा IF7 आहे IF7 घेऊ शकता तुम्ही. ओके तर हा तुम्ही ड्रॉ करून पहा याच्या पण शेवटच्या सेलमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स भरतात आणि हे एक्झाम्पल्स आहेत तुमचे एक्सपांडेड ऑक्टेटचे. आता इथे आपण थांबून जाऊ आणि याचा पुढचा टॉपिक उद्या कंटिन्यू करू. ओके ठीक आहे. पण मला एक छान क्वेश्चन इथे एका पोरानं आपला विचारला की सर इथे सल्फरमध्ये जे आहेत इथे बी तर पेअर असतील ना ॲसमध्ये पेअर्ड असतील आणि पीमध्ये काय असतील पेअर्ड असतील तर त्याच्या संदर्भातलं ॲन्सर जे आहे ते मी तुम्हाला इथे देतो. पण आपली एक छान क्वेश्चन आपल्याला विचारला तो क्वेश्चनचा ॲन्सर तर पहा एक छान क्वेश्चन आपल्याला इथे पडलेला आहे. जेव्हा आपण HF6चं स्ट्रक्चर पाहिलं तर HF6चं जेव्हा स्ट्रक्चर पाहिलं तर सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होतं हे एकदा मी तुम्हाला सांगतो. सल्फरचा ॲटमिक नंबर होता 16 आणि 16 ॲटमिक नंबर होता तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 1s2 2s2 लिहिलं होतं. 2p किती लिहितो तुमचं 6 आणि नंतर काय 3s2 आणि लिहित असतो आपण 3p मध्ये 4 तर असं लिहित असतो. ओके आता असं लिहिल्यानंतर काय म्हणतो आपण असं आपल्याला असं माहिती आहे का ॲसमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि पीमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2 3 आणि हा 4. तर शेवटच्या सेलमध्ये इथे आउटर सेलमध्ये जर तसा विचार केला तर इथे आउटर सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आउटर सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि आमचं म्हणणं असं आहे का हे जे काय कोव्हॅलंट बॉन्ड मी तुम्हाला शिकवतोय तर हे कोव्हॅलंट बॉन्ड जे काय आपण पाहतोय ते अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आम्ही शिकतोय. कोणानुसार शिकतो आम्ही व्हॅलन्स बॉन्ड थिअरी VBT व्हॅलन्स बॉन्ड थिअरीनुसार. आता उद्याच्या क्लासमध्ये मी तुम्हाला व्हॅलन्स बॉन्ड सॉरी थोडंसं इश्यू झाला होता मध्येच तिकडे ते कनेक्टिव्हिटीचा म्हणून मी परत एकदा सांगतो. एकदा सर सगळं व्यवस्थित आहे का प्लीज मला सांगता का. ओके तर बेटा आम्ही जेव्हा SF6 नावाचा मॉलिक्यूल जेव्हा आम्ही लास्ट टाइम पाहिला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं का सल्फरचा ॲटमिक नंबर 16 आहे आणि सल्फरच्या लास्ट सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि या 6 इलेक्ट्रॉन पैकी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फक्त एकच आहे.
ओके, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फक्त काय आहे, एकच आहे. आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेत असतात. कोव्हॅलंट बॉन्ड फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच फॉर्म करते. हे व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं म्हणणं आहे. ओके, कोणत्या थेरीचं म्हणणं आहे, व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं. आणि ही व्हॅलन्स बॉन्ड थेरी मी तुम्हाला उद्या शिकवणार होतो. ओके, उद्या शिकवणार होतो, उद्या शिकवणारच आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी. तर अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी ओनली अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दॅट प्रेझेंट ऑन द आउटरमोस्ट सेल ऑफ ऑर्बिटल ॲटॉमिक आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ ॲटम तेच फक्त बॉन्ड फॉर्म करू शकतात. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फक्त बॉन्ड फॉर्म करू शकतात, असं कोणाचं म्हणणं आहे, व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं. ओके, पण कसं आहे बेटा, प्रत्येकच थेरी आपल्याकडे असलेली, आपण जे काय केमिस्ट्रीमध्ये ज्या थेरीज आपण शिकणार आहोत, तर प्रत्येकच थेरीला काही ना काही लिमिटेशन्स आहे. ओके, तर इथे व्हॅलन्स बॉन्ड थेरीच्या म्हणण्यानुसार मग हा जो काय SF6 मॉलिक्यूल आहे तुमचा, SF6 मॉलिक्यूल आहे, हा तर फॉर्मच नाही होऊ शकत. हा मॉलिक्यूल SF6 मॉलिक्यूल फॉर्म होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत फॉर्म? कारण का इथे या सल्फरनी फ्लोरीन सोबत किती बॉन्ड फॉर्म केले आहेत, किती फ्लोरीन सोबत बॉन्ड फॉर्म केलेले आहेत, तर इथे 6 फ्लोरीन सोबत या सल्फरनी बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. 6 फ्लोरीन सोबत या सल्फरनी बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. आता 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तर फ्लोरीनकडे आहेच नाही, 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तर सल्फरकडे आहेच नाही. मग हा बॉन्ड, हा कंपाऊंड तर फॉर्मच होऊ शकत नाही अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी. आजपर्यंत जे काय आपलं कोव्हॅलंट बॉन्डवरचं डिस्कशन झालं आहे तुमच्यात माझ्यात, आपण जे काय पाहिलं, ओके, ते सगळं अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी होतं. पण अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थेरी SF6 मॉलिक्यूल फॉर्म नाही होऊ शकत. आणखी एक मॉलिक्यूल घेतो मी, तो पण फॉर्म होऊ शकते का पाहाल तुम्ही. CH4 मॉलिक्यूल घेऊ आपण, CH4. ओके, CH4 फॉर्म होतोय का? ओके, इथे कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, नंतर काय होईल तुमचा 2s2, नंतर काय होईल तुमचा 2p किती 2. बॉन्ड फॉर्मेशनमध्ये कुठले इलेक्ट्रॉन वापरले जात असतील, आउटरमोस्ट सेलमधले इथे 2. ओके, आणि इथे पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. मग आता कार्बनकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत, कार्बनकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत, 2. मग कार्बन अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थेरी शेवटच्या सेलमध्ये असलेले अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच बॉन्ड फॉर्मेशनमध्ये वापरले जातात, असं व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं म्हणणं आहे, माझं नाही. ओके, तर अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थेरी आमचा कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. इथे कार्बनने किती बॉन्ड फॉर्म केलेले आहेत, CH4 मध्ये कार्बनने 4 बॉन्ड फॉर्म केले आहेत. तर व्हॅलन्स बॉन्ड फॉर्म थेरीनुसार हा पण मॉलिक्यूल एक्झिस्ट होऊ शकत नाही. मग ओके, ठीक आहे, हे लिमिटेशन आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं. मग आता व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं हे लिमिटेशन असेलही कदाचित. ओके, आपण ते पाहू पण व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं लिमिटेशनमध्ये. पण कुठली तर थेरी असेल की हे एक्सप्लेन करत असेल की हा मॉलिक्यूल कसा फॉर्म झाला, तर त्याच्यामागे आणखी काहीच थेरीज येतात आणि त्या एक्सप्लेन करतात का हा SF6 मॉलिक्यूल कसा फॉर्म होतोय आणि हा CH4 मॉलिक्यूल कसा फॉर्म होते. आता कसा फॉर्म होते म्हटल्यापेक्षा तुम्ही मला सांगा, नेचरमध्ये मिथेन गॅस ऑलरेडी प्रेझेंट आहे. ओके, तो ऑलरेडी प्रेझेंट आहे. तुम्ही, मी यायच्या आधी, आपले आणखी आधीचे लोक यायच्या आधी, आधीचे सायंटिस्ट यायच्या आधी, हा सायन्सचा स्टडी सुरू व्हायच्या आधीपासून आणि इवन मी म्हणेल का लाईफ फॉर्म होण्याच्या आधीपासून मिथेन मॉलिक्यूल लाईफमध्ये, नेचरमध्ये आधीपासून प्रेझेंट आहे. SF6 मॉलिक्यूल पण नेचरमध्ये आधीपासूनचा प्रेझेंट आहे. मग आता तो आधीपासून प्रेझेंट आहे हे म्हटल्यावर त्याला व्हॅलन्स बॉन्ड थेरी एक्सप्लेन करू नाही शकली, पण दुसरी कुठली तरी थेरी आहे की त्याला तो कसा तयार होते ते एक्सप्लेन करते. तर ती एक थेरी आता मी ते शॉर्टकटमध्ये सांगेल. त्या थेरीचं म्हणणं असं आहे, 1s2 आहे, 2s2 आहे, 2p काय आहे, 2 आहे इथे, तर इथचा हा इलेक्ट्रॉन इथेच जात असेल, म्हणजे ग्राउंड स्टेटवरून एक्साइटेड स्टेटला. आता इथे ट्विस्ट आलं, पोरं म्हणते की आता कसं पाठवून राहिले, तर बेटा रे कोव्हॅलंट बॉन्ड आम्ही जेव्हाही पाहू तेव्हा हे गोष्ट काही करण्याची गरज नाही. पण जेव्हा आम्ही SF6 मॉलिक्यूल पाहिला तेव्हा हा प्रश्न पोरांच्या डोक्यात येतं, म्हणून मी हे सांगतोय. तर इथचा इलेक्ट्रॉन जर इथे गेला तर आता कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं होईल, इथे 1 इलेक्ट्रॉन राहील आणि इथे किती इलेक्ट्रॉन राहतील, 1 2 3. आता किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले, 1 2 3 4. आता 4 झाले ना. आता कार्बनच्या शेवटच्या सेलमध्ये 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले. ओके, आता हा कार्बन आमचा 4 हायड्रोजन सोबत अशा प्रकारे बॉन्ड फॉर्म करू शकतं. ओके, पण हे एक्सप्लेनेशन आम्हाला व्हॅलन्स बॉन्ड थेरीनं नाही दिलेलं. ओके, तर हे काय आहे, हे जे काय मी शिकवलं तुम्हाला, हे जे काय आता सांगितलं हे काय आहे, तर हे हायब्रिडायझेशन आहे.
आता हायब्रिडायझेशनपर्यंत अजून आपण पोहोचलो नाही, जेव्हा आपण पोहोचू तेव्हा याचं पण आन्सर आपल्याला भेटून जाईल. ओके, पण पोरांच्या मनात हा प्रश्न निर्माण होते म्हणून मी हे थोडंसं इथे सांगितलं. अदरवाईज या टॉपिकला सध्या कंटिन्यू करायची गरज नाही. सध्या आम्ही डिस्कस करत होतो कोव्हॅलंट बॉन्ड, आणि कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन झाली होती द बॉन्ड इज फॉर्म बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आम्ही कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म म्हणत असतो. कोव्हॅलंट बॉन्ड हा एक तर सिग्मा बॉन्ड असू शकतं, एक तर तो पाय बॉन्ड असू शकतं, परत सिग्मा बॉन्ड एक तर पोलर असू शकतं, एक तर नॉन पोलर असू शकतं. पण सिग्मा बॉन्ड किंवा तुमचा पाय बॉन्ड किंवा तुमचा पोलर किंवा नॉन पोलर किंवा तुमचा कोव्हॅलंट बॉन्ड किंवा तुमचा आयनिक बॉन्ड इलेक्ट्रॉन दिल्याने, इलेक्ट्रॉन घेतल्याने, इलेक्ट्रॉन शेअर केल्याने होत असतं. आणि इलेक्ट्रॉन दिले जातात, इलेक्ट्रॉन घेतले जातात, इलेक्ट्रॉन शेअर केले जातात, की जेणेकरून शेवटच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले पाहिजेत. त्याला आम्ही ऑक्टेट रूल म्हणत असतो. पण आमच्याकडे असेही काही मॉलिक्युल्स आहेत की ज्यांच्या शेवटच्या सेलमध्ये 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि असेही काही आहेत की ज्यांच्या शेवटच्या सेलमध्ये 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत. एवढ्याच गोष्टी आम्ही आजपर्यंत या युनिटमध्ये डिस्कस केल्या. आम्हाला पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे डिस्कस करायच्या आहेत. उद्याचा आपला जो काय टॉपिक राहील या युनिटमधला तो राहील व्हॅलन्स बॉन्ड थेरी. आपण उद्या भेटू. आजच्या दिवसाला एवढ्याच गोष्टी तुम्ही कंटिन्यू करा, एवढ्याच गोष्टीवर स्टडी करा. आजच्या दिवसाला बाय.